नमस्कार, मी डॉक्टर राजन पाटील. आज आपण बघणार आहे पित्त प्रकृतीच्या व्यक्तीचं शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक लक्षण. तर पित्त प्रकृती म्हणजे काय? तर मध्यम व्यक्ती. वात प्रकृतीचा व्यक्ती हा सडपतळ असतो. पित्त प्रकृतीचा मध्यम असतो. कफ प्रकृतीचा व्यक्ती जाडसर असतो. मध्यम व्यक्ती असतो. शरीर गरम असतं. तसंच मेंदू पण गरम असतो. स्किन पण गरम असते. पित्त प्रकृतीचा व्यक्तीचं जर पित्त वाढला तर चिडचिडपणा, घाम येणं, जळजळ होणं, छातीत जळजळ, पोटात जळजळ, स्किनला प्रॉब्लेम येणं, असे अनेक प्रॉब्लेम्स त्यांचे शारीरिक होत असतात. ॲक्च्युली जर बघितलं ना, हा पित्त प्रकृतीचा व्यक्ती जो आहे ना, तो त्याचे डोळे, त्याचं नाक शार्प असतं. आपण म्हणतो डोळे तेजस्वी आहे. हे शार्पनेसच्या बाबतीत हे खूप लोक चांगले असतात. पित्त प्रकृतीचा व्यक्ती आहे ना, बुद्धिमान असतो. आणि पित्त प्रकृतीच्या व्यक्तीचं खास महत्त्वाचं लक्षण काय? जर एखादा त्याने निर्णय घेतला तर ते काम पूर्ण होऊस तर ते तो सोडत नाही. काम तडीस नेणं म्हणजे पित्त प्रकृतीच्या व्यक्तीचं लक्षण. मग ते काही असो, पॉझिटिव्ह असो, निगेटिव्ह असो, कुठलंही असो. पित्त प्रकृतीचा व्यक्ती जो आहे त्याचा फोकस जो आहे तो क्लिअर असतो. हे लोक जे आहे ना, हे बुद्धिमान असतात. निर्णय घेऊन काम पूर्ण करणारे असतात. महत्त्वाकांक्षा असतात. पण पित्त प्रकृतीच्या व्यक्तीचं पित्त वाढलं तर प्रॉब्लेम होतो. मग हे चिडचिडपणा करतात. चिडचिडपणा केला की इतरांविषयी द्वेष करतात. इतरांना कमी लेखतात आणि तिथे रिलेशन्स स्पॉईल होतात. तसं बघितलं तर पित्त प्रकृतीचा व्यक्ती जो आहे ना, तो लिडरशिप आहे. सगळ्या लोकांना एकत्र घेऊन कुठलं तरी एक पाऊल, प्रॉपर पाऊल उचलून ते काम पूर्ण करणं, हे पित्त प्रकृतीच्या व्यक्तीचं लक्षण. पण जर पित्त वाढलं, दोष वाढला तर ते काम पूर्ण नाही होत. दोष नाही वाढला पाहिजे. पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला राग लवकर येतो, चिडचिडपणा करतो, दुसऱ्याला तो कमी लेखतो, ते तिसऱ्याविषयी वाईट विचार करतो. ह्या गोष्टींमुळे पित्त प्रकृतीच्या व्यक्तीची हानी होते. म्हणजे काय? पित्त वाढलं की प्रॉब्लेम होतो. तसं जर बघितलं ना, तर हे जे लोक आहे ना, हे ध्यान, म्युझिक, लोकांना एकमेकांमध्ये जोडणं, ग्रुप तयार करणं, संघटन उभं करणं, सक्सेसचा जो मार्ग आहे तो लोकांना दाखवणं, अशा गोष्टींमध्ये हे लोक प्रबळ असतात. पित्त प्रकृती व्यक्तीचा जर त्यांनी पित्त मेंटेन ठेवलं तर अशा गोष्टींमध्ये, लिडरशिपमध्ये, सोशल वर्कमध्ये, म्युझिकमध्ये, ध्यान, मेडिटेशन, योगा वगैरे अशा गोष्टींमध्ये सक्सेस होणारे लोक आहेत. पित्त प्रकृतीचं मेन आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर स्पेसिफिक डिसिजन घेऊन त्या गोष्टीला पूर्ण करणं, हे पित्त प्रकृतीचं महत्त्वाचं लक्षण आहे. जर पित्त कंटिन्यू मेंटेन राहिलं तर. पित्त प्रकृतीवाला जो व्यक्ती आहे ना, तो एखाद्या गोष्टीवर जर चिडला तर तो आयुष्यभर राग काढतो. मग ते समोरच्या व्यक्तीने किती त्याला हे करावं. एखाद्या व्यक्तीवर त्याने प्रेम केलं तर तो आयुष्यभर प्रेम करू. मग समोरच्या व्यक्तीने किती त्याला दगा दाखवावा. स्थिरता असते काही गोष्टींमध्ये. पण पित्त प्रकृतीच्या व्यक्तीच्या महत्त्वाचे लक्षण काय असेल तर ते महत्त्वाकांक्षी असतात, बुद्धिमान असतात, विचार करून निर्णय घेणारे असतात. त्यांनी त्यांचं पित्त मेंटेन ठेवलं तर ते लाईफमध्ये सक्सेस होतात. पित्त मेंटेन ठेवण्यासाठी काम करा मित्रांनो, आणि लाईफमध्ये सक्सेस. धन्यवाद.